घटक आहे This तो call आहे is now being recorded. कूट प्रश्न. बघा, आजच्या घटकामध्ये आपण मुलांना खूप आवडणारा, बहुतेक मुलांना हा घटक खूप आवडतो. काही मुलं थोडं या घटकाला घाबरतात. या घटकाचं नाव आहे कूट प्रश्न. कूट प्रश्नामध्ये वेगवेगळे उपघटक आहेत, त्याबद्दल आपण आधी चर्चा करू आणि मग आपल्या प्रश्नांना आपण सुरुवात करूया. बघा, बुद्धिमत्तेमध्ये याच्या नावातच विषयाचा आहे बुद्धिमत्ता चाचणी. म्हणजे आपल्याकडं एखादी समस्या आली की आपण त्या समस्येचा विचार नेमका कसा करायचा, सोप्या मार्गाने जायचं की कठीण मार्ग घ्यायचा, हे पेपरच्या त्या ऐन वेळेच्या क्षणाला ज्याला सुचेल, ज्याची बुद्धी चालेल, त्या मुलाला प्रश्न लवकर सुटतो. कूट प्रश्न. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रश्नाला थोडं सोप्या अंगाने, म्हणजे आता प्रश्न आल्यानंतर आपण पाहणारच आहोत, थोडं त्याच्यामध्ये खूप म्हणजे मोठा असा अवघड विचार न करता थोडा आधी सोपा विचार करायची सवय ठेवा. कारण काही वेळेला किंवा बहुतेक वेळेला प्रश्न सोपाच विचारलेला असतो. कूट प्रश्न या अंतर्गत काही उपघटक आहेत. त्यातला पहिला उपघटक आहे रांगेतील स्थान. रांगेतील स्थान म्हणजे एका रांगेत डावीकडे एवढं, उजवीकडे एवढे मुलं, मधल्या क्रमांकाची मुलगी ही, मग तिच्या उजवीकडे परत 18व्या क्रमांकाला कोणीतरी, असं वेगवेगळ्या प्रकारचं काहीतरी त्याच्यामध्ये वर्णन असतं. आणि त्या वर्णनावरून मग शेवटी अचानक दुसऱ्याच मुलीचं नाव असतं आणि मग तिचा क्रमांक येतो. असा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न असतो. पण या प्रश्नाच्या वर्णनानुसार जर आपण याची आकृती काढायची सवय ठेवली, आणि आकृती काढतातच, सर्व मुलं काढतात आकृती, म्हणजे खूप त्याला रंगत बसायचं नाही, तर हा प्रश्न आपला सहज सुटतो. कारण जरी वर्णन मोठं असलं तरी या प्रश्नामध्ये खूप म्हणजे सोप्या पद्धतीने उत्तर निघतं. दुसरा उपघटक आहे दिशा, डायरेक्शन्स. आता हा इंग्रजीमध्ये पण या संदर्भाने प्रश्न येत असतो. आता दिशा, या दिशा उपघटका संदर्भात आपल्याला एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे की सूर्य उगवतो ती दिशा पूर्व आणि सूर्य मावळतो त्या बाजूची दिशा म्हणजे पश्चिम. पण आपण स्वतः नकाशा हाताळतोय. आपला पेपर म्हणजे एक प्रकारचा नकाशा आहे, हे डोक्यात ठेवा. आपण ज्या कच्च्या कामाचा जो कागद वापरणार आहे त्या कच्च्या कामावर नेहमी तुम्हाला सूर्य उगवला असं जर दाखवायचं असेल तर तुमचा हा जो उगवलेला सूर्य आहे नेहमी आपल्या उजव्या हाताला, आपल्या राईट हँडला, म्हणजे आपण ज्या प्रकारे बसलो प्रश्नपत्रिका सोडवायला, आपला उजवा हात या पूर्व दिशेला असेल. या प्रकारे आपल्याला कोणतीही आकृती, कोणताही प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे समजा तुम्ही या सेंटरला, आजच्या पेपरला आपण प्रश्न सोडवायला जसं बसलोय त्याचप्रमाणे या बाणाच्या दिशेला माझं तोंड आहे, उजवा हात पूर्वेकडे तर डावा हात पश्चिमेकडे. वरती उत्तर, हा उजवा हात पूर्वेकडे आहे, वरती उत्तर आणि खाली दक्षिण, या क्रमानेच आपल्याला जर सोडवायचा सराव असेल तर कागदावर कसलाही प्रश्न विचारू द्या, काटकोनात वळाली, डावीकडे वळाली, अशा प्रकारचा प्रश्न असेल तर त्यामध्ये तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. एकच मिनिट मुलांना. पहा, दिशा. तर प्रत्यक्ष प्रश्न जेव्हा येईल तेव्हा आपण दिशाचा प्रश्न
त्यानंतर तिसरा उपघटक जो आहे तो आहे दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर. दिनदर्शिका, दिनदर्शिकामध्ये बहुतेक मुले चुकत नाहीत, फक्त लीप वर्ष आपण मोजताना जर लीप वर्ष ओलांडलं, बघा बरं का, प्रत्येक वेळेला लीप वर्ष आलं की आपण तो दिवस ग्राह्य धरायचा नसतो. ज्या वेळेला आपण ते लीप वर्ष आणि तो 29 फेब्रुवारीचा दिवस जर ओलांडत असेल मोजताना, तरच तुमचा एक दिवस एक्स्ट्रा होईल, एक दिवस वाढवून घ्यायचा. जर तुम्हाला 28 फेब्रुवारी पर्यंत विचारलं असेल तर जरी लीप वर्ष असेल तरी तो एक दिवस 29 फेब्रुवारीचा आहे, त्यामुळे तो आपण आपल्या मोजण्यात घ्यायचा नाही, हे लक्षात घ्या. याच्यामध्ये मुख्य गोष्ट मुले चुकतात कुठं, एखादा दिवस विचारला, पर्यावरण दिन आहे, राष्ट्रीय संदर्भाने कुठलाही दिवस आहे, त्यानंतर शिक्षक दिन आणि शिक्षण दिन अशा प्रकारे जर चुकवण्याचा प्रयत्न केला, किंवा कोणाची जयंती आहे, शिक्षण दिन ज्या दिवशी आहे त्या दिवशी कोणाच तरी जयंती आहे आणि त्यांची जयंती असं जरी विचारलं तरी तो शिक्षण दिन आहे, नॅशनल एज्युकेशन डे. अशा वेगवेगळ्या प्रकारे संदर्भाने प्रश्न येतात. चौथा जो उपघटक आहे तो आहे वेन आकृती. वेन आकृती मुलांनी पाहिल्याबरोबर जर वेन आकृतीचा पुरेसा सराव केला तर वेन आकृतीचा प्रश्न सहज सुटतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला हक्काचे मार्क मिळतात. आणि पाचवा या कूट प्रश्नाच्या घटकातला शेवटचा प्रकार जो आहे उपघटक तो आहे चौरस, म्हणजे ह्या बॉक्स मधल्या किंवा वर्तुळामधल्या संख्या, आणि याच्यामध्ये एक क्वेश्चन मार्क असतं आणि त्या प्रश्नचिन्हाच्या जागी तुम्हाला तुमचं उत्तराची संख्या शोधायची असते. बघा, या प्रकारचे हे 5 उपघटक आहेत. 2019 साली जो पेपर होता बुद्धिमत्तेचा, त्यामध्ये या कूट प्रश्नासंदर्भाने आलेले 9 प्रश्न आहेत. बघा, काल सुद्धा आपण एका पेपरमध्ये 9 प्रश्न पाहिले होते आणि आज सुद्धा आपल्याला 9 प्रश्न पाहायचे आहेत. त्यातला परीक्षेमध्ये आलेला 40वा प्रश्न या ठिकाणी आहे. 40व्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया. पहा, सगळ्यांच्या स्क्रीनवर हा प्रश्न आहे. बहुतेक तुमच्याकडे जर फेब्रुवारी 2019चा पेपर असेल किंवा तुमच्या मोबाईलमध्ये पेपर असेल तर त्या पेपरचा हा प्रश्न आपण ओपन करा. बघा, सुरुवात आपली करायची आहे आपल्याला प्रश्न वाचण्यापासून. आता हा मराठीचा प्रश्न नाहीये, हा बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, त्यामुळं हा प्रश्न वाचतानाच याचा डायग्राम काढायचा म्हणजे आपल्याला कमी वेळ लागेल. ठीक आहे, आपण पाहू कसा डायग्राम काढायचा, कशी याची आकृती काढायची. एका रांगेत कविताचा सुरुवातीपासून 28वा. बरं, आपण इथून सुरुवात धरू आणि कविता समजा इथं आहे, या कविताला असा बाण करू. इथं कविताचा सुरुवातीपासून 28वा म्हणजे इथून तिचा क्रमांक आहे 28. ठीक आहे, मग 28 क्रमांक जर तिचा असेल तर इकडं तिच्या डाव्या हाताला जेवढी मुलं आहेत त्यांची संख्या लिहून घ्यायची. 27 मुलं तिच्या डाव्या हाताला आहेत, कारण तिचा क्रमांक 28वा आहे असं आपण समजू. आणि तिचा डावा हात म्हणजे आपलाच डावा हात. आपण जसं बसलोय तशीच कविता रांगेत उभी आहे, तसंच तोंड करून. नेहमी तुम्हीच त्या ठिकाणी आहात असं इमॅजिनेशन करायचं आहे. व शेवटून 32वा म्हणजे या बाजूने जर आपण शेवट धरला तर शेवटून तिचा क्रमांक 32वा आहे. म्हणजे तिच्या उजव्या हाताला किती मुलं आहेत रे? मुलं मुली किती आहेत? बघा, 31 जण आहेत, बरोबर. असं सावकाश आपण बघायचं. तिचा उजवीकडून क्रमांक 32वा, डावीकडून 28वा. आता पुढचं वाचण्याआधी आपण या रांगेत किती मुलं आहेत हे लगेच काढायचे.
त्याची आपल्याला नंतर गरज पडणार आहे. बघा, इकडून 31 मुले आहेत, मुले मुली एकत्र, आणि इकडून 27 आहेत. आणि कविता मध्यभागी म्हणता येणार नाही, पण कविता इथं आहे यांच्या ह्या दोन्ही मुलांच्या मध्ये. 31, 27 आणि कविता 1. कविताला सोडायचं नाही. करा बरं बेरीज. 31, 27 आणि 1. 7 आणि 1 8, 8 आणि 1 9, 3 आणि 2 5. आणि प्रत्यक्ष बेरीज करायचीच आहे. सावकाश करा. बेरजेला जेवढा वेळ लागेल ना तेवढा वेळ घ्या. तो वेळ घेतल्याने आपल्याला कुठेही नुकसान होत नाही आपलं. बरं, 59 बेरीज आली, म्हणजे या रांगेत एकूण विद्यार्थी आहेत 59. ओके. याच रांगेत मध्यभागी, मग मध्यभागचा क्रमांक कसा काढायचा हे तुम्हाला माहिती आहे. याला मध्यभागी म्हणजे 2 ने भाग देऊ. 2 दुने 4, 1 उरला. 2 9 18, 1 उरला, आणि 1 उरणारच आहे, त्याशिवाय मध्यभाग मिळतच नाही. 29 जे उत्तर आलं याचा अर्थ 29 मुले या बाजूने आहेत, 29 मुले या बाजूने आहेत. 29 दुने 58, आणि मधली एक मुलगी किंवा मुलगा जो असेल तो. ओके, ठीक आहे. बघा, 29 29 आणि मध्यभागी. मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या, म्हणजे मध्यभागी कोण आहे, तर मध्यभागी सुवर्ण आहे. मध्यभागी असणाऱ्या सुवर्णाच्या मागे मनीषा उभी आहे. बर, मागे म्हणजे इकडे, आपण इकडे घेऊ. मागे तुम्ही कुठेही घेऊ शकता. हिचं तोंड उजवीकडे असेल तर मागे इकडे घेऊ शकता, काही फरक पडत नाही. पण आपण सध्या मागे म्हणजे इकडे असं घेऊ. मागे मनीषा उभी आहे. सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये 10 मुली आहेत. सध्या आपण घरी प्रॅक्टिस करतोय म्हणून इतकं स्लोली चालू ठेवायचंय. यासारखी खूप प्रश्न झाले की थोडा वेग वाढवायचा. सुवर्णा व मनीषा यांच्यामध्ये 10 मुली आहेत. आता समजा ही मनीषा इथं आहे आणि यांच्यामध्ये 10 आहेत. आता बघा, मनीषा मला इथं आहे, यांच्यामध्ये 10 वेगळ्या आहेत. मनीषा तर वेगळीच आहे. हे मनीषा यांच्यामध्ये 10. सुवर्णापासून जर सुरुवात केली तर इकडे 29 जण आहेत सगळे. आता विचार करा, सुवर्णापासून इथे 10 मुली आणि 11वी मनीषा, म्हणजे 29 मधल्या 11 मनीषा धरून 11 ह्या कट झाल्या. कारण सुवर्णाच्या उजव्या हाताला सगळे 29 मुली आहेत. 29 मधल्या ही 10 आणि 1 11 आपण जागेवर कट करू. 29 मधले 11 गेले, राहिले 18. म्हणजे मनीषाच्या उजव्या हाताला खाली 18 मुली आहेत. या रांगेत मनीषाचा मागून क्रमांक, मागून म्हणजे इकडूनच 18 मुली जर असतील तर तिचा क्रमांक, 18 मुली सोडून मनीषाचा क्रमांक हा 18च्या नंतर 19वा. म्हणजे या रांगेतली ही जी मनीषा आहे तिचा मागून क्रमांक कितवा हेच विचारले. 18 मुली सोडून दिल्या, मनीषाचा क्रमांक 19वा. या ठिकाणी 19वा मनीषाचा क्रमांक आहे. एकच मिनिट, मला हे फक्त क्लिअर करू द्या. मनीषाचा क्रमांक 19वा. बघा, मनीषाचा मागून क्रमांक 19वा. 20 40 18 ही तीनही उत्तर चेक करून बघा. ही उत्तर नाही आहेत. 19वा हा क्रमांक पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आपण मुद्दाम तीनही पर्याय पाहायची सवय लावा. ओके, 19वा आहे आणि 40चं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर अगदी योग्य आहे, बरोबर आहे. ठीक आहे, चला आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 40 नंतर पुढचा प्रश्न आहे 43व्या क्रमांकाचा. सलग क्रमाने काही प्रश्न नाही इथे. ओके, हा प्रश्न आहे बघा. आपण रांगेतला प्रश्न पाहिला म्हणजे रांगेतला प्रश्न पहिलाच आलेला आहे. यानंतर आता उजवीकडे डावीकडे काटकोनात वळणे म्हणजे दिशा या उपघटकावर प्रश्न आलाय बघा.
बरं ठीक आहे. आता मी विद्यार्थी म्हणून जर विचार करतो, म्हणजे मी कायमच विचार करतो की विद्यार्थी आहे समजा मी, तर मी कसा विचार करणार? तर सूर्योदय होत असताना, तुम्हाला सूर्योदय होत असताना मला माहिती आहे सूर्योदय पूर्वेकडे आहे वगैरे वगैरे सगळं. मला सूर्याकडे तोंडच नाही करायचं, मला सूर्याकडे उजवा हात ठेवायचा. सूर्याकडे तोंड करून उभे राहा, असं करा तसं करा, ते मला ते आवडत नाही. उजव्या बाजूला माझ्या मला पूर्व दिशा पाहिजे, एवढं मला डोक्यात ठेवायचं. बर, सूर्योदय होत असताना विश्वास चालावयास निघाला तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता. आता सूर्योदयाच्या वेळेला निघालेला आहे, मग सूर्य डाव्या बाजूला आहे, म्हणजे आता याचं तोंड, आता मी अभ्यासाला बसलोय याच्या विरुद्ध असेल, म्हणजे माझ्यासारखं तोंड नसेल. म्हणजे मी मोबाईलच्या स्क्रीनकडे पाहतोय, माझा उजवा हात लगेच आहे, पण या मुलाच्या हा चालायला निघाला तेव्हा डाव्या बाजूला, म्हणजे हा डावा हात आहे आणि याचं तोंड मात्र इकडं आहे, या दिशेला. म्हणजे याचा उजवा हात हा पश्चिमेकडे आहे. हा जो उजवा हात आहे, उजवा हात, आणि हा डावा हात, डावा हात पूर्वेकडं सूर्याच्या बाजूला, सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता, म्हणजे डावा हात पूर्वेकडं, उजवा हात याचा पश्चिमेकडं. ओके, हे झालं. बर, आता पुढे जाऊ आपण. 2 किलोमीटर चालला, म्हणजे हा सरळ खाली आला. 2 किलोमीटर चालला की तो उजवीकडे काटकोनात वळला. बघा, आता असा चाललाय समजा, आणि इथून तो उजवीकडे म्हणजे पश्चिमेकडे वळाला, असा काटकोनात वळाला. ठीक आहे. काटकोनात वळल्यानंतर थोडे अंतर चालल्यावर, आता तो चालतोय, आता याचं तोंड ह्या बाजूला आहे बरं का. पुन्हा उजवीकडे, उजवीकडे म्हणजे तोंड जर ह्या बाजूला असेल तर उजवी दिशा आहे, बरोबर. पुन्हा उजवीकडे काटकोनात वळला. आता त्याचं तोंड हे वरच्या दिशेला आहे, उत्तरेकडे. तर आता त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? बघा, याचं जर तोंड उत्तरेकडे आहे, म्हणजे दोनदा तो उजवीकडे वळाला, त्यामुळे तो विरुद्ध दिशेला जाईल. म्हणजे सुरुवातीला तोंड त्याचं ज्या बाजूला आहे त्याच्या विरुद्ध बाजूला तो उभा राहील. आता त्याच्या उजव्या हाताला पूर्व आहे. आता त्याच्या डाव्या हाताला दिशा कोणती? जर उजव्या हाताला पूर्व असेल तर डाव्या हाताला नक्कीच त्याची पश्चिम दिशा आहे. त्यामुळे पश्चिम हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे, अचूक. पश्चिम हा पर्याय 2 नंबरला आहे. 43चं उत्तर पर्याय क्रमांक 2 अगदी बरोबर आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न हा तर खूप सोपाच होता. नेहमी बोर्डाच्या ज्या ह्या परीक्षा असतात याच्यामध्ये खूप जास्त अवघड प्रकारचे प्रश्न नसतात. फक्त आपण एक प्रश्न जर अवघड मध्ये आपल्याला आला आणि तो जर आपण थोडासा घाईने आपल्याला तो जर सुटला नाही, तर आपली मात्र मनस्थिती बिघडते. आपल्याला इतकं टेन्शन येतं की आपल्याला पुढचे सोपे प्रश्न पण दिसत नाहीत. कारण बहुतेक वेळेला प्रश्नाची सुरुवात जर अवघडने झाली, त्याच्या खाली क्रमाने 2-3 प्रश्न खूप सोपे असतात. त्यामुळं अजिबात टेन्शन घेऊ नका. जो प्रश्न तुम्हाला अवघड वाटतोय, जो प्रयत्न करून पण सुटत नाही, त्याला मोकळं त्या ठिकाणी ठेवून द्या. पण या ठिकाणी एक काळजी घ्यायची आहे. बघा, ह्या खूप लहान लहान गोष्टी आहेत, ह्या वारंवार तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी सांगितल्या असतील. जो प्रश्न समजा हा 43 नंबरचा प्रश्न मला येत नाही, हा मी सोडून दिला, स्किप केला. हा सोडून दिल्यानंतर मला 44वा सोपा प्रश्न येतोय आणि याचं उत्तर मी दोनदा खात्री केली की याचं उत्तर बरोबर आहे, 3 नंबर पर्याय वगैरे, तर मला 43चं मी गोल रंगवलेला नाही, 43चा गोल माझा रिकामा आहे आणि 44चा गोल मला रंगवायचा आहे. त्यावेळेला मी 44च्या समोरचेच जे माझे वर्तुळ आहेत, 44 मी दोनदा खात्री केली पाहिजे. 43 वर मी बोट ठेवलं पाहिजे, याला झाकून घेतलं पाहिजे, आणि 44च्या समोर मला जो माझा योग्य पर्याय आहे तोच रंगवायला पाहिजे. जर नजर चुकीने तुम्ही तुमच्या धुंदीत जर 44चा गोल 43ला रंगवला आणि तसंच तुम्ही खाली करत चालले, तर मात्र तुम्हाला
प्रत्येक प्रश्न बरोबर तुम्ही सोडवत असून सुद्धा मग मार्क मिळणार नाहीत. आणि हा सरावाचा भाग आहे. तुमचा सरावच इतका खूप झालेला असणार आहे, त्यामुळे तुम्ही मला वाटते या चुका करणार नाहीत. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न आहे 44 क्रमांकाचा. अतिशय मजेशीर आणि खूप सोपा प्रश्न आहे. आता या वरचे जे पर्याय आहेत ते पाहू नका, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. फक्त प्रश्नाकडे पहा आणि प्रश्नापासूनच आपण पाहू. प्रश्न आहे 44वा. एकदा हा प्रश्न नीट वाचून घ्या. बघा, काही जणांना शिक्षकांनी हे पण सांगितलं असेल की वाचताना आपल्या हातात पेन्सिल ठेवा, शिस पेन्सिल, जेणेकरून महत्वाच्या गोष्टींना तुम्ही वाचता वाचता अंडरलाईन करू शकता. अगदी योग्य आहे. कविता, सविता, सलमा, 3 मुली, कविता, सविता, सलमा यांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वी, अंडरलाईन, 4 वर्षापूर्वी 28 होती. यांच्या वयांची बेरीज 4 वर्षापूर्वी 28 होती. ठीक आहे, याच्याबद्दल आपण थोडं विचार करू. 4 वर्षापूर्वी होती या ठिकाणी हा शब्द खूपच महत्वाचा आहे. समजा असा विचार करू, हिचं वय 10 आहे, हिचं वय 8 आहे, 10 8 18 आणि पुढचीचं वय 10 येईल. हे सगळं 4 वर्षापूर्वी चाललेलं आहे असं आपण थोडा वेळ गृहीत धरू. यांचं वय हे नाही बरं का, पण आपण विचार करू 4 वर्षापूर्वी आहे. आता आज, नेहमी आपण आधी आजवर यायचं. हे 4 वर्षापूर्वीचं जर वय असेल तर 4 वर्षापूर्वी 10 असेल तर आज हिचे 4 वाढणार, हिचे वाढल्यानंतर हिचे वाढणार, म्हणजे वाढणारच, आणि हिचे सुद्धा वाढणार, म्हणजे प्रत्येक हिचे 4 4 वाढले. त्यामुळे आता त्यांच्या वयाच्या बेरजेमध्ये 4 4 4 4 त्रिक 12 ने आजच्या वयात त्यांच्या वाढ झाली, म्हणजे 28 मध्ये तिघींचे 4 4 वाढणार, 12, 28 आणि 12 40. तुमचं उत्तर नाहीये हे, अजून उत्तर काढायचे आपल्याला. आपण फक्त आज त्यांच्या वयांची आजची बेरीज काढली. ठीक आहे, आणि हे कच्चं काम तुम्हाला त्या पेपरवर केलं तरी चालेल, खूप मागं जायची गरज नाही. मागं जा, पुढे या. हे पाहता पाहता काय होतं, आपल्याला त्या ठिकाणी चुकू शकतो. ओके, हा, तर 4 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज विचारलेली आहे. 4 वर्षानंतर, मग 4 वर्षापूर्वी 28 होती, आज 40 आहे. आता 8च्या नंतर 4 वर्ष, पुन्हा परत तिघांच्याच वयाची बेरीज विचारली, त्यामुळं 4 त्रिक 12 वाढणार, म्हणजे आजपासून पुढं आपल्याला 12 मिळवावे लागतील. 40 आणि 12 50 आणि 2 52, बरोबर. म्हणजे आपल्याला त्यांच्या वयांची बेरीज 4 वर्षानंतर किती असेल, तर 52 असेल. आता एखादा मुलगा 4 वर्षापूर्वी विचारलं सर, मग ते 12 वाढले, 4 वर्षानंतर हे 12 12 गुणे 24, 28 आणि 24 52, असं देखील प्रत्यक्ष करू शकतो. ठीक आहे, अतिशय प्रश्न हा तसा खूप सोपा आहे, पण हा 4 वर्षापूर्वीचा जो विषय आहे तो जर नीट वाचला नाही तर मुलं 28 प्लस 12 पुढचे 4 वर्ष मिळवतात, 4 त्रिक 12, आणि 40 उत्तर येतं, आणि त्यांना इतका आनंद होतो. 40 उत्तर हे त्यांच्या दुसऱ्या पर्यायातच आहे, त्यांना काय करू आणि काय नको असं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की सर्व पर्याय पाहत चला. ठीक आहे, त्याला 40 दिसल्याबरोबर तो मुलगा 44चा दुसरा गोल रंगून बसतो, आणि मग थोड्या वेळाने त्याच्या लक्षात येतं, अरे ते 4 वर्षापूर्वी 28 होते, म्हणजे आज त्यांचं वय 40 आहे, पण 4 वर्षानंतर मात्र 52 आहे. तो मुलगा खूप हुशार असतो, पण त्याच्या थोड्याशा घाईमुळं त्याचे अतिशय सोपे त्याच्या हातातले मार्क जातात. त्यामुळं आपली प्रॅक्टिस खूप चांगली ठेवा, आपला स्पीड पण चांगला ठेवा, पण थोडं स्पीड सोबत संयम ठेवा, कारण ही परीक्षा नुसत्या बुद्धिमत्तेची तुमची तपासणी करत नाही, तर तुमच्याकडे किती संयम आहे,
तुम्ही किती एकाग्र चित्ताने तो प्रश्न वाचता, या सर्व गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत. ठीक आहे, चला आपण पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपल्याला घ्यायचा आहे तो आहे 47 नंबरचा, 47. बघा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेला या प्रकारच्या प्रश्नाचा या ठिकाणी विचार होतो. 1 जून 1976 साली स्थापन झालेल्या विद्यालयाचा, म्हणजे एक शाळा आहे, विद्यालय, विद्येचं माहेरघर, पुणे, या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणाची सुरुवात केली. बघा, 1 जून 1976 या दिवशी एक विद्यालय स्थापन झालेलं आहे. स्थापन झाल्यानंतर 1 वर्षाने त्याचं 1 वर्ष पूर्ण होतं, बरं का. बरं, मग विद्यालयाचा सुवर्ण महोत्सव केव्हा साजरा होईल, कोणत्या दिवशी? 1 जून, 1 जून सगळीकडे कॉमन राहील. आता फक्त वर्ष बदलेल. आता आधी सुवर्ण महोत्सव हे आपल्याला माहित पाहिजे. हे महोत्सवी जे वर्ष आहेत ते आपल्याला पक्के माहित पाहिजे. सुरुवात होते 25 ने. 25 आहे रौप्य, आणि हे बहुतेक सर्वांना चांगलं माहिती आहे. 50 आहे सुवर्ण. 25 रौप्य, 50 सुवर्ण, पुढे 60, 75, 100, 125, 150, 160, 175 आणि 200. तर 50 मध्ये सुवर्ण म्हणजे 50 वर्षानंतर आपल्याला जावं लागेल. 1976 मध्ये जर तुम्ही 50 वर्ष मिळवली तर तुम्हाला 76 आणि 50 तुम्हाला 2026 मिळतील. 1976 आणि 50 2026 मिळतील. 2026च्या वर्षी, या वर्षी बरोबर 50 वर्ष पूर्ण होत आहेत या विद्यालयाला, म्हणून 50 वर्ष पूर्ण होत आहेत त्या दिवशी तो सुवर्ण महोत्सव साजरा होईल. 1 जून 2026 हा पर्याय क्रमांक 3 वर आहे. सर्व पर्याय पाहून घेऊ. 2036 तर नक्कीच नाही. 2025 तुम्हाला कन्फ्युज करू शकतो. 2001 तर मुळीच नाही. रौप्य नाही, रौप्य 25 ला आहे. 2025 आणि 26 याच्यामध्ये तुम्ही गोंधळ करू शकता. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 1 वर्ष आहे, पहिला बर्थडे आपण साजरा करतो. तसंच 50 वर्ष याची बर्थडेची पूर्ण झाली, त्या विद्यालयाचा बर्थडे 50 वर्ष पूर्ण झालेत, म्हणून तो दिवस 2026 या वर्षीच येईल. ओके, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे अगदी बरोबर आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. 48वा प्रश्न देखील आहे या ठिकाणी, 48. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे बघा. दिनदर्शिकेवर 2015 सालचा किंवा 2015चा स्वातंत्र्य दिन रविवारी होता, 15 ऑगस्ट. आता आपल्याकडं 2 महत्वाचे शब्द आहेत पाठांतराचे. ते शब्द बहुतेक सगळ्यांना माहिती असतील. स्वा, बा, शी, टी. आता हे शिट्टी नाव डबल टी काढलाय मी, पण हे फक्त थोडं मजा करण्याकरता किंवा एक आनंद व्यक्त करण्याकरता आहे. स्वाबा शिट्टी, याला उलट्या प्रकारे पण कोणी कसंही वाचू शकता, फक्त ही नावं लक्षात ठेवा. त्यानंतर आहे दुसरं नाव मनामे. मनमे किंवा मनामे असं दोन्ही चालेल, आणि तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही लक्षात ठेवा. लक्षात घ्या, आपल्याला तुमच्यासाठी चाललंय हे, विद्यार्थ्यांकरता. तुम्हाला जिथं सोयीस्कर आहे ते महत्वाचं आहे. ओके, स्वातंत्र्य दिन, बाल दिन, शिक्षक दिन आणि टिळक पुण्यतिथी. ओके, म नामे, म महात्मा गांधी जयंती, ना नाता, आणि मे 1 मे महाराष्ट्र दिन. बघा, अशा प्रकारे या
या 3 दिवसांना एकच वार, एका वर्षामध्ये बरं का, दुसऱ्या वर्षात नाही, एका वर्षात या 3 दिवसांना एकच वार येतो आणि या 4 दिवसांना एका वर्षात एकच वार येतो. यामध्ये स्वातंत्र्य दिन नाव आलेलं आहे. तर आपल्याला याचा संदर्भ स्वाबा शिट्टी याचा संदर्भ या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. एकच मिनिट बघा. ठीक आहे, आता आपण पाहू. 2015चा स्वातंत्र्य दिन रविवारी होता. तर 16चा शिक्षण दिन. आता आधी शिक्षण दिन कधी असतो ना, हे तर खूपच महत्वाचं. शिक्षक नाही, तो 5 सप्टेंबरला असतो. राधाकृष्णन जयंती. शिक्षण दिन हा नॅशनल एज्युकेशन डे हा आपल्या भारताचे, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनाच्या दिवशी 11 नोव्हेंबर या दिवशी शिक्षण दिन असतो. 11 नोव्हेंबर. बर, आता आपल्याला 2015चा विचारलाय का 16चा विचारलाय? 16चा विचारलाय. ठीक आहे, मग 15 पासून मला 16कडे जाताना मला 15ने सुरुवात झाली आणि 16कडे जायचं आहे. तर पुढच्या वर्षीचा 2016 मधला स्वातंत्र्य दिन 1ने सरकायला पाहिजे होता, पण 2016 नीट पहा, याला 4ने पूर्ण भाग जातो. 2016 हे लीप वर्ष आहे आणि 2015चा 15 ऑगस्टच्या पुढे मला मोजायचे. हे मोजता 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 मी 2016च्या फेब्रुवारी महिना मी ओलांडतोय आणि यातला 29 तारखेचा दिवस सुद्धा ओलांडतो. आणि हे मोजताना मग मी स्वातंत्र्य दिनाकडे मला आज यायचं 15 ऑगस्ट. हे करताना मी लीप वर्षातला दिवस ओलांडलाय, म्हणून पुढच्या वर्षीचा दिवस एका दिवसाने सरकला असता. हा सेम दिवस 15चा 16चा होताना, पण आता लीप वर्षामुळे 2 दिवसांनी सरकवायचा, म्हणजे रविवारचा मला दिवस 2016चा स्वातंत्र्य दिन रविवारच्या ऐवजी 2 दिवसाने पुढे सरकेल. पुढे रविवारच्या पुढे सोमवार, मंगळवार. आपलं हे उत्तर नाही बरं का, मंगळवारचा पर्याय नाहीच. ओके, मंगळवारी स्वातंत्र्य दिन आहे 2016चा. 2016चा. ओके, आता आपल्याला स्वातंत्र्य दिनावर आलं की पुढं मोजायची गरज नाही दिवस. इथं बघा, स्वातंत्र्य दिन आणि बाल दिन. एका वर्षातले स्वातंत्र्य दिन आणि बाल दिन एकाच दिवशी येणार. पंडित जवाहरलाल नेहरूची जयंती, यांची जयंती आणि तोच चिल्ड्रन्स डे, बाल दिन 14 नोव्हेंबर या दिवशी असतो. बघा, 14 नोव्हेंबर 11च्या जवळ. म्हणजे जर मंगळवार असेल तर त्याच वर्षी 14 नोव्हेंबरला सुद्धा मंगळवार असणार. स्वातंत्र्य दिन आणि बाल दिन एकत्र एकाच दिवशी. मग 14 नोव्हेंबरला जर मंगळवार आहे तर 11 नोव्हेंबर म्हणजे मागचं घर, मंगळवारच्या मागे आपल्याला यायचे. 14च्या मागे 13, 12 आणि 11 म्हणजे 3 घर मागे सरकायचे. मंगळवारच्या मागे 3 घर, सोमवार, रविवार आणि तिसऱ्या घरावर शनिवार. म्हणजे शनिवारी 11 नोव्हेंबर आहे. शनिवार हा पर्याय पहिल्या पर्यायात आहे. इथं बुधवार, रविवार आणि शुक्रवार कॅन्सल करायचे. शनिवार हे उत्तर अगदी बरोबर आहे. 50व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. आणि याची बहुतेक हे जे दिन आहेत या दिनांची तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा. दररोज एकमेकाला, मित्रांना विचारा आणि याच्याबद्दल खूप जास्त चांगली माहिती घ्या. त्यांचे त्या दिनाची जयंती कोणाची आहे या संदर्भाने. ओके, चला आपला पुढचा प्रश्न आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 50. झाला आपला. आता प्रश्न क्रमांक 53. 50, एक मिनिट, 50वा प्रश्न आपला पुढे असेल. आधी 50च घेऊ आपण.
ओके, 48वा पण आहे. 48वा प्रश्न आपल्याला राहिलाय आपला, तो आपल्याला घ्यायचा. बघा, हा प्रश्न अतिशय मजेशीर आणि सोपा आहे. हा बहुतेक सर्वच विद्यार्थ्यांना आवडतो प्रश्न. 48वा प्रश्न आहे, दिलेल्या आकृतीत चौकोनांची, चौरस म्हणतेला नाही आणि दिसताना चौरस दिसत पण नाही, चौकोनांची एकूण संख्या किती? आता गंमत पहा, चौकोन म्हणजेच या ठिकाणी हा जरी शब्द आला आयत, तरी आयत म्हणजे चौकोन. आणि तिसरा प्रकार, फक्त आयत असा जर शब्द आला तर मात्र थोडा बदल आहे. तेव्हा तुम्हाला या आकृतीत चौरस दिसणार आणि फक्त आयत तुम्हाला जर विचारले तर मात्र थोडा काळजीपूर्वक पाहावं लागेल. ओके, सध्या आपण या प्रश्नाबद्दल चर्चा करू. फक्तचा प्रश्न विषय हा नको आता. चौकोनांची एकूण संख्या, ठीक आहे. एकूण संख्या मोजताना आपल्याला माहिती आहे, एकूण संख्या घेताना याला आपण असे क्रमांक देतो. हे वर असतात बॉक्सच्या वर, इथे एक ऑलरेडी आहे, 1 2 3. आता या आडव्या वरच्या रांगेतल्या सगळ्या अंकांची बेरीज, 5 1 4 9, 9 1 10, 2 12, 3 15, ती बेरीज या कोपऱ्यात मांडली. 3 2 5 1 6, ही बेरीज इथं मांडली. 15 गुणिले 6, 15 6 90, म्हणजे या ठिकाणी सर्व मिळून चौकोन 90 आहेत. आणि हे प्रत्यक्ष तुम्ही मोजून पाहू शकता, एक छोटी आकृती काढून. अशी छोट्या आकृतीद्वारे आपण हे मोजून पाहू शकतो. तोच क्रायटेरिया मोठ्या आकृतीला लागू पडतो. 48व्या प्रश्नाचं उत्तर, चौकोनांची एकूण संख्या म्हणजेच आयतांची एकूण संख्या 48व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 3 आहे. ओके, ठीक आहे. चला आता पुढे जाऊया आपण. 48 नंतर प्रश्न क्रमांक 50 आपण पाहू. हा 53 नंबरचा, एकच मिनिट. पन्नास नंबर, हा 50 नंबरचा आपण घेतलाय मगाशी. ओके, ठीक आहे. 50 झाला, 48 झाला. आता 53 नंबरचा प्रश्न घ्यायचा आहे. चला, वेळ आकृतीचा प्रश्न आहे बघा. पुढील आकृतीत वर्तुळात क्रीडांगण स्वच्छ करणारे, ठीक आहे, आकृतीचे निरीक्षण करून विचारल्या प्रश्नाचं उत्तर द्या. आपण आधी प्रश्न वाचू, म्हणजे जो फायनल प्रश्न आहे तो वाचू आणि मग आपल्या वरच्या माहितीकडे येऊ. क्रीडांगण फक्त, बरं का, फक्त म्हटलं, क्रीडांगण व बाग स्वच्छ करणं. मग मला क्रीडांगण आणि बाग कुठं आहे बघायचं. वर्तुळात क्रीडांगण, ठीक आहे, मला वर्तुळात क्रीडांगण आणि बाग, त्रिकोणात बाग, ठीक आहे, त्रिकोणात बाग, त्रिकोणामध्ये बाग. ओके, बघा, व चौरसात वर्ग खोल्या, ठीक आहे. चौरस मला लागतच नाही, त्यामुळे मी चौरस हा विषय वरती इकडे बघणारच नाही, मला हे नको, चौरसाकडे पाहायच नाही. बर, आता बघा, या ठिकाणी फक्त क्रीडांगण व बाग, मग क्रीडांगण म्हणजे वर्तुळ आणि त्रिकोण ह्या दोघांमध्ये असणारा घटक या ठिकाणी दिसतो. दोघांमध्ये जो आहे तो 3, म्हणजे फक्त क्रीडांगण व बाग, 3 विद्यार्थी हे आहेत. 3 हा पर्याय, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. 53चं उत्तर पर्याय क्रमांक 1. मला क्रीडांगण व बाग पाहिजे, मला चौरस नको, म्हणून मी चौरसातला कुठलाच अंक पाहणार नाही. म्हणजे हे वरचं मला काहीच पाहायचं नाही. ओके, फक्त खाली. मग नुसतं वर्तुळ नाही पाहायचं, नुसतं त्रिकोण नाही, तर दोन्हीतलं फक्त उत्तर 3 आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे हा आणि यासारख्या प्रश्नात आपण चुका नाही करायची. ओके, 53 नंतर आपण 68व्या प्रश्नाकडे जाऊया. आता या प्रश्नांमध्ये, अशा प्रश्नांमध्ये मुलांना थोडी अडचण असते बघा. आता याच्या संदर्भाने मी थोडं विश्लेषण जास्त करणार आहे. तर हा प्रश्न बहुतेक 5वी 6वी 7वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सुद्धा
थोड्या मुलांचं डोकं खातं काही वेळेला. आता इथं हा प्रश्न खूपच सोपा दिलाय, पण आता सवय कशी ठेवा बघा. एक जनरल म्हणजे प्रत्येकाचं विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, पण एक मी माझ्या पद्धतीने विचार तुम्हाला सांगतो. आधी जर या आडव्या रकान्यात काही कॉम्बिनेशन यांचं मिळालं तर ठीक आहे, नाहीतर उभ्या रकान्यात कॉम्बिनेशन शोधायचं. हे दोन्ही कॉम्बिनेशन पटकन शोधून जर नसतील सापडत तर आपण एकदा सगळ्या संख्यांकडे नजर मारायची आणि सगळ्यांकडे पाहिल्यावर सगळ्यात छोटी जी संख्या आहे ती समजा आधी पाहायची, त्यानंतर थोडी मोठी, त्यानंतर थोडी मोठी, असं म्हणजे चढता क्रम. आणि मग समजा यांच्यामध्ये जर काही पॅटर्न तुम्हाला मिळत असेल, जर तो पॅटर्न सापडला, दोनात एक मिळाला, तीनात एक, असा काहीतरी पॅटर्न सापडला, तरी सुद्धा आपल्याला डायरेक्ट उत्तर निघू शकतं. म्हणजे या प्रकारे आपण उत्तर काढू शकतो. ठीक आहे. आता या प्रश्नाच्या संदर्भाने जर बोलायचं असेल तर आपण आधी बघूया. प्रश्न चिन्ह इथं आहे, आपण आधी आडव्या रकान्यात पाहू. 5-15 आणि 1-16 आधी आपण सोपा विचार करू. ठीक आहे. 5-15 आणि 1-16, मग खालच्या रकान्यात 7-2-14 आणि 1, 14-1-15 होतंय का? नाही, तर 15 होत नाही. हा 45 आहे. बरं, मग काय केलं असेल बघू आपण. हा, मग काय केलं असेल. ठीक आहे. 5-15 होत नाही. बरं, 5 आणि 3 ची बेरीज करून बघू. 5 आणि 3 8 आणि 8-2-16. बरं, 8-2-16. बरं, 7 आणि 2 9 यांची बेरीज करून बघू. आणि 9-2-18 होतात. 45 काय होत नाही. बरं, ठीक आहे. बरं, आता आपण आणखी असं बघू शकतो, 5 आणि 3 ची बेरीज 8 आहे, पण याच्यात जो 2 गुणाकाराला घेतलाय तो ह्या दोघांच्या वजाबाकीतून घेतला. आता बघा बरं, 5तून 3 कमी केले, 2 उरले, बरोबर आहे. म्हणजे आधी 5ची आणि 3ची बेरीज, ती जी बेरीज आली त्याला गुंताना मात्र यांची वजाबाकी करायची. ओके, बघू आपण. मग 7 आणि 2 ची बेरीज 9 आणि 9 ला गुंताना मात्र 7 मधून 2 कमी करू. हे जमतं. 9-5 45. ओके, म्हणजे थोडं याच्याकडे जर मी शांततेने पाहिलं तर त्याचं उत्तर मिळू शकतं. आणि दुसऱ्या वेगळ्या प्रकारे जर इथे एखादं तुम्हाला शृंखला सापडली, तीच जर इथे मॅच होत असेल तरी सुद्धा चालेल. म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जर दोन्हीकडं तुमचं मॅचिंग असेल, सारखेपणा असेल, तर तुम्ही तो पर्याय योग्य ग्राह्य धरू शकता. ओके, आता इथं आपल्याला हा पॅटर्न मिळाला, तो पॅटर्न आपण याला लावू. 6 आणि 4 ची बेरीज, 6 आणि 4 10 आणि 6 आणि 4 ची वजाबाकी केली 2 आले. 10 गुणिले 2, 10-2-20. प्रश्नचिन्हाच्या जागेवर 20 हे उत्तर नक्की पाहिजे. 68चं 20 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. 68चा पर्याय क्रमांक 4 अगदी बरोबर आहे. ओके, बघा. आता आपला शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे, प्रश्न क्रमांक 70. खूप प्रश्न या मेन घटकावर आधारित असलेला हा शेवटचा प्रश्न. प्रश्न चिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व लिहा. आता हा प्रश्न त्यांनी सोप्या प्रकारचा विचारलेला आहे, त्यामुळे इथं जास्त मुलांना हा प्रश्न सोडवायला त्रास अजिबात होणार नाही. हे जे कोपऱ्यावर जे 3 अंक आहेत, आधी या तिघांचं काहीतरी क्रिया करून आतलं घर मिळतं का बघू. कारण आपलं घर खूप मोठं आहे आणि ही वर्गसंख्या, ही पण वर्गसंख्या, म्हणजे आपल्या उत्तरात वर्गसंख्या मिळणार हे तर नक्कीच आहे. बरोबर, म्हणजे 235 हा पर्याय जागेवर आपला गायब होणार आहे. बरोबर, बघा आता. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, 9चा वर्ग 81, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13, 13चा वर्ग 169, 5 आणि 4 9, 9 आणि 6 15, 15चा वर्ग 225. म्हणजे पर्याय क्रमांक 1 70चा अगदी
बरोबर आहे. म्हणजे अशा प्रकारे पहा आपण कूट प्रश्नामधले हे हा जो उपघटक आहे हा चौरस वर्तुळातील किंवा त्रिकोणातील ज्या संख्या आहे त्याच्यामध्ये येणारं प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या. पहा कुठलाही भाग हा सरावाचा आहे. म्हणजे खूपच बुद्धी पाहिजे, अति कुशाग्र मुलंच पाहिजेत असं काही नाही. बुद्धीचा भाग हा कलेच्या गोष्टीत जर असेल तर ती दैवी देणगी, म्हणजे गायनाची कला, हार्मोनियम वादनाची कला, खूप वेगळ्या प्रकारची चांगली जर एखाद्याकडे कला असेल तर ती त्याची दैवी देणगी म्हणावी लागेल. पण हा अभ्यास करणं, मेहनत घेणं, एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणं बघा आणि आपल्या समोर जे उद्दिष्ट आपण ठेवलंय ते पूर्ण करून दाखवणं याच्यासाठी फक्त जिद्द पाहिजे आणि ती जिद्द पूर्ण करण्याकरता आपल्याला आपल्या सगळ्या चांगल्या आवडणाऱ्या गोष्टींवर पाणी पसरून आपण फक्त आणि फक्त सातत्याने सराव केला पाहिजे. त्या ठिकाणी सातत्य खूप महत्वाचं आहे. म्हणजे जर आपण आपल्याला हरवू शकलो स्वतःला तर आपण ही लढाई आरामात आनंदाने खेळून जिंकू शकतो. लढाई या अर्थाने कशी की आपण काहीतरी टार्गेट समोर ठेवलंय आणि ते मिळवण्याकरता मी स्वतःला हरवतोय. माझी स्पर्धा दुसऱ्या बरोबर. त्यामुळं सराव खूप करा. कूट प्रश्न असतील, गणिताचे प्रश्न असतील, मुख्य म्हणजे मराठी व्याकरण असेल. व्याकरण समजूनच घ्या. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आनंदाने करावीशी वाटेल तेव्हा त्या अभ्यासाला महत्व आहे स्वतःहून. आणि जे कळत नाही ते बिनधास्त शंका त्या शिक्षकांना विचारा, आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना विचारा आणि घरामध्ये मी काल पण सांगितलं बोलता बोलता घरामध्ये तुम्ही तुमच्या मम्मी सोबत चर्चा करा, पप्पांसोबत वेगवेगळ्या विषयावर चर्चा करा. एक 15-20 मिनिटं या चर्चेमध्ये जाऊ द्या. ही चर्चा चांगल्या अर्थाने चांगल्या विषयावर व्हायला पाहिजे. आपल्या मोठ्या भावाबरोबर, मोठ्या बहिणीबरोबर वेगवेगळ्या महत्वाच्या विषयांवर, अभ्यासपूरक विषयांवर चर्चा करा. घरातल्या बहुतेक पदार्थांची 5वीच्या मुलांना माहिती नसते त्या नावांची. मम्मीकडून घरातल्या स्वयंपाकघरातल्या बऱ्याचशा पदार्थांची नावे माहिती करून घ्या. त्यांची इंग्रजी नावे सुद्धा माहीत करून घ्या. म्हणजे या खूप लहान सहान गोष्टी आहेत की ज्या तुमच्या परिसरात घडत असतात आजूबाजूलाच, पण त्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. कारण आपण आपल्याला वाटतं ही गोष्ट आपल्या फायद्याचीच नाही, पण नकळत याचा कुठेतरी तुम्हाला परीक्षेला उपयोग होत असतो. आणि मुख्य म्हणजे अवांतर वाचन. ठीक आहे, आपल्याकडे थोडा वेळ होता म्हणून आपण याबद्दल चर्चा केली आणि तुम्ही सर्व विद्यार्थी ऑनलाईनला अत्यंत मनापासून या ठिकाणी बसतायत. त्यामुळं तुमच्या सर्वांचं या ठिकाणी जिल्हा परिषद अहिल्या नगर या सर्व टीम मार्फत मी टीम कडून तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आजचा तास हा थोडा वेळेपूर्वी संपलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी हा तास संपतोय. धन्यवाद.